मित्रांनो नमस्कार. मी प्रोफेसर मुकुंद महाजन. मी नुकताच 2020 साली विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधनं प्रोफेसर आणि हेड ऑफ द डिपार्टमेंट म्हणून रिटायर्ड झालो. त्याच वेळेला माझ्या डोक्यात ही संकल्पना होती, हा कन्सेप्ट होता, पण आज करतो उद्या करतो म्हणता म्हणता इथपर्यंत लांबला. मी एक अभिनव अशी सारांश कथा शनी महात्म्य आपल्याकरता घेऊन आलेलो आहे. या कथेचं शीर्षक जे आहे ते मी भाग्यदाता श्री शनिदेव असं ठेवलं आहे. शनिदेव हे सूर्यपुत्र असून यमाचे बंधू आहेत. कैलासपती भगवान शंकराला शनिदेव गुरुस्थानी मानतात. यांचा रंग काळा आहे तर काहींच्या मते गर्द निळा आहे. राहू केतू हे यांचे रक्षक ग्रह आहेत, तर बुध शुक्र मित्र ग्रह आणि सूर्य मंगळ चंद्र हे शत्रुग्रह आहेत असं मानतात. शनीच्या प्रकोपाला मोठमोठाले देव देखील घाबरतात. मग माणसाचं काय, पण माऊलींनो मित्रांनो, हा अतिशय दयाळू असा ग्रह आहे. आणि ज्या कोण्या व्यक्तीची खूप भरभराट झाली आहे किंवा त्याला राजयोग आला आहे, त्या सगळ्यांना या शनीच्या 7.5च हा योग आला असतो. जेव्हा शनी भ्रमण करीत करीत स्त्री वा पुरुषाच्या लग्न कुंडलीत 12व्या स्थानी येतो, तेव्हा शनीच्या 7.5ची सुरुवात होते. लग्नी आल्यानंतर द्वितीय चरण सुरू होतं 2.5 वर्षाचं, आणि दुसऱ्या ग्रहात आल्यावर तृतीय चरण सुरू होतं. अशी एकूण 7.5 वर्ष शनीच्या 7.5ची कालावधी असतो. खूप लोकांचा ग्रह असा आहे की 7.5 खूप त्रास होतो. पण मित्रांनो, मी आपल्याला सांगू इच्छितो की आपण चांगला भाग पाहूया. शनीची 7.5 ही भाग्यकारी असते हा विश्वास ठेवून आपण या कथेचं ग्रहण करूया. मी जास्त प्रस्तावना न करता या शनी महात्म्य सारांश कथेला सुरुवात करतो. आपण एकाग्र चित्तानी आपलं मन एकाग्र करून माझ्या शब्दांकडे लक्ष द्या, त्याचा भाव समजून घ्या. चला तर सुरू करूया. शनी महात्म्य सारांश कथा आरंभ. श्री गणेशाय नमो नमः. श्री कुलदेवताभ्यो नमो नमः. श्री सरस्वते नमः. श्री महालक्ष्मी देवताभ्यो नमो नमः. ओम श्री शनेश्चराय नमो नमः. गुजरात भाषेतील ही कथा आहे. फार वर्षापूर्वी उज्जैनी नगरीत विक्रम राजाच्या दरबारात ग्रहात श्रेष्ठ कोण याबद्दल चर्चा सुरू होती. एक विद्वान म्हणाले की जो दिनरात्रीचे क्रमण ज्याच्यामुळे होते, तो जो मित्र रवी सूर्य भानू खगपुष्य हिरण्यगर्भ मारीच आदित्य सवित्र अर्क आणि भास्कर या नावाने सदैव पूजला जातो, तो सूर्य सर्व ग्रहात श्रेष्ठ आहे. सांब शिवाने ज्याला आपल्या मस्तकावर धारण केले आहे, तो चंद्रच श्रेष्ठ की शांत प्रवृत्तीचा व्यापाराचा द्योतक असलेला बुध श्रेष्ठ किंवा इंद्रादी देव ज्याला आपला गुरु मानतात, तो गुरु श्रेष्ठ की राक्षसांचे गुरु शुक्र श्रेष्ठ की दैत्य कुळातले राहू केतू श्रेष्ठ. याबद्दल चिंतन सुरू असताना विक्रम म्हणाले, पंडित हो, अजूनही काही ग्रह असतील तर त्यांचा महिमा कथन करावा, तो श्रवण करण्यास आम्ही उत्सुक आहोत. एक शनिभक्त विद्वान बोलते झाले, जो रंगाने काळा आहे, जो शीघ्र कोपी आहे, ज्याला युद्धात पराभव नाही, असा हा शनिदेव. त्यांच्या पराक्रमाबद्दल मी काय बोलणार. अहो, जन्मताच त्याची दृष्टी पित्यावर पडताच त्यांना कुष्ठरोग झाला. त्यांच्या रथाचे घोडे आंधळे झाले. जेव्हा शनिदेवाने दृष्टी मिळविली तेव्हाच त्यांना पुन्हा आरोग्य लाभले. अशा प्रकारचे वर्णन सुरू असताना राजाला हसू आले आणि टाळ्या वाजवून टवाळी करण्याच्या वृत्तीने राजा विनोदाने बोलला की असा कसा हा पुत्र की ज्याने जन्मताच पित्याला त्रासविले. योगायोगाने त्याच वेळी शनिदेव तेथून भ्रमण करीत होते. आपल्या बद्दलची राजाने केलेली टवाळी बघून शनिदेव अतिशय क्रोधित अवस्थेत दरबारात येऊन म्हणाले, राजन, तू मस्तावला आहेस, टाळ्या वाजवून माझी खिल्ली उडवतोस. या पापाची फळे भोगण्यास तू आता तयार राहा. आणि रागाने तेथून शनिदेव निघून गेले. पूर्ण दरबार भयभीत होता. शनिदेव राजावर कोपले. राजा मनात खिन्न झाला. आपण उगीच टवाळी केली.
आता त्याचा कोप सहन करावा लागेल. पुढे राजाला 12व्या स्थानी शनिग्रह आले. ती शनीच्या 7.5ची सुरुवात होती. राज दरबारातील पंडित राजाला म्हणाले की तुम्ही शनिदेवाची टवाळी केली तेव्हा त्रास तर होणारच, परंतु जर तुम्ही चित्त एकाग्र करून शनीची पूजा केली, तैलाभिषेक केला, नारळ फल दान केले, ओम शम शनेश्वरायचा 23,000 जप केला किंवा हवना करता पुढे पुन्हा 5,600चा जप केला, म्हणजे शनिदेवाचं तुम्हाला प्रसन्न होतील, तुमची पीडा कमी होईल. यावर राजन म्हणाला, तुम्ही आम्हाला आमच्या भाग्यावर सोडावे. शनिदेव कोपले आहे, जे होईल ते हो. काही दिवसांनी शनिदेव रूप पालटून घोडे विकावयाला राजदरबारी आले. घोड्याचे उमदे रूप बघून राजाला सवारी करण्याची इच्छा झाली. राजा घोड्यावर बसताच घोडा क्षणात उधळला आणि वेगाने दिसेनासा झाला. इकडे घोडे विकणारे शनिदेव गुप्त झाले. घोडा बेकाबू धावत होता. धावता धावता मध्यरात्री एका घनदाट अरण्यात येऊन उभा राहिला. राजाने क्षणात उडी मारली आणि बघतो तो काय, घोडा दिसेनासा झाला. राजा घाबरला होता. शनिदेवाच्या अवकृपेने त्याला काही उमजत नव्हते. पहाटे वाट दिसेल तसा तो चालू लागला. समोर राजाला तामलिंदा नावाची नगरी दिसली. थकलेला राजा समोरूनच दिसणाऱ्या वैश्याच्या दुकानात विश्रांती घेता झाला. राजाचा पायगुण म्हणा, त्या दिवशी त्या वैश्याला फार मोठा नफा झाला. हो न हो, हा नफा या वाट सरूमुळेच असावा. याचा विवाह आपल्या मुलीशी करून देणे योग्य होईल असा विचार मनात करून तो राजाला आपल्या घरी घेऊन गेला आणि म्हणाला, महाराज आपण हातपाय धुवा, मी जेवणाची तयारी करतो. सावकाराने आपल्या मनातला विचार आपल्या मुलीला सांगितला. मुलगी म्हणाली, बाबा आपण त्यांचे किती वर्णन केले तरी जोपर्यंत मी त्यांचे गुण विद्वत्ता वर्तन बघत नाही तोपर्यंत मी त्यांना वरणार नाही. सावकार म्हणाला, ठीक आहे, मी जेवण झाल्यानंतर त्याला तुझ्या महालात पाठवतो, पुढे काय ते तूच ठरव. त्याप्रमाणे सावकाराने राजाला जेवण झाल्यावर मुलीच्या महालात पाठविले. महाल सुंदर सजविले होता. तेथे एक चित्रशाळा होती. हंस मयूर कोकिळांची सुंदर चित्रे तेथे रेखाटली होती. मध्यभागी पलंग ठेवला होता. राजा पलंगावर बसला. तोच समोरून शृंगार केलेली वैश्यकन्या आरती घेऊन येताना त्याला दिसली. राजा विचार करू लागला, मी सत्वधारी पापभिरू, हे काय माझ्यावर संकट येत आहे. तेव्हा आता झोपेचे सोंग घेतलेले बरे, आणि तो पलंगावर पहुडला. राजाला जागे करण्याचे अनेक प्रयत्न कन्येने केले. शेवटी कंटाळून तिने आपले दागिने उतरून ती झोपी गेली. तितक्यातच शनिदेवाच्या कृपेने अवकृपेने अघटित घडले. कन्येने उतरविलेला मोत्याचा हार भिंतीवरील हंस सजीव होऊन पूर्णपणे गिळून पुन्हा चित्रात जाऊन बसला. झोपेचे सोंग घेतलेला राजा हे बघून स्तंभित झाला. मनात मात्र घाबरला. सकाळी आपला मोत्याचा हार जागेवर नाही बघून कन्या चिडली आणि विक्रमानेच तो हार चोरला आहे असे आपल्या वडिलांना सांगून त्याला राजाच्या स्वाधीन करती झाली. विक्रमाने तामिलिंदा नगरीच्या राजाला चित्रातल्या हंसाने गिळलेल्या हाराबद्दल सांगितले, पण कोण त्यावर विश्वास ठेवणार. तेव्हा राजाने विक्रमाला चोर ठरवून त्याचे हातपाय तोडले व चौरस्त्यावर फेकून दिले. राजाला फारच यातना होत होत्या. ही सगळीच शनीचीच अवकृपा आहे. मी त्यांची टवाळी केली, त्याचाच हा परिणाम आहे. शनिदेवा मला क्षमा करा, क्षमा करा. अशा प्रकारचा पश्चाताप राजाला झाला. ओम शम शनेश्वराय नमःचा जप देखील सुरू त्याने केला. बघता बघता 2.5 वर्षे पूर्ण झाली. राजाचा पश्चाताप जप बघून शनिदेव द्रवले. त्यांच्या कृपेने त्या नगरीतील एका तेल्याच्या सुनेला विक्रमाची दया आली आणि राजाच्या परवानगीने ती विक्रमाला आपल्या घरी घेऊन आली. त्याला तेल घाणीवर बसविले. राजाने तेथे शनिदेवाचा जप सदैव करीत होता. सुंदर आवाजात शनीची स्तुती करीत होता. होता होता 7 वर्ष पूर्ण झाली. एकदा राजा दीप राग आळवीत असताना तामिलिंदा नगरीतले पूर्ण दिवे लागले. हा चमत्कार बघून राजकन्येने आपल्या दासीकडून विक्रमाला आपल्या महालात बोलविले आणि ती विचार करू लागली की मी या गुढी महाराजांशी विवाह केलेला योग्य राहील. राजाचा सतत जप आणि त्याला झालेला पश्चाताप बघून शेवटी शनिदेव द्रवले आणि म्हणाले, तू माझी टवाळी केलीस, त्यावर माझा जप करण्यास मनाई केली, म्हणून मी तुझ्यावर कोपलो आहे आणि म्हणूनच तुला दारुण दुःखे प्राप्त झाली आहे. ज्याला गर्व होतो, जो माझी टवाळी करतो, माझे पूजन करीत नाही, त्यांना मी असाच त्रास देतो.
मागे मी 1.25 प्रहरात गुरुदेवाला सळोखी पळो करून सोडले होते. राजपुत्र आणि प्रधानपुत्राच्या वधाचा आरोप ठेवून गुरुग्रहाला फासावर चढविणार होते, परंतु 1.25 प्रहर संपला आणि तो प्रसंग टळला. मोठमोठाले देव देखील मला घाबरतात. असो, मी तुझ्यावर आता प्रसन्न आहे, काय पाहिजे ते मान. शनिदेवा, आपण माझ्यावर जसे कोपला तसे इतरांवर कोपू नये, हाच वर मला द्यावा. राजन, तू आपल्याकरता काही न मागता मी इतरांना त्रास देऊ नये हे मागितले. मी तुझ्यावर अतिप्रसन्न आहे. या पृथ्वी तलावर जो कोणी स्त्री पुरुष माझे पूजन करतील, जप करतील, माझी ही कथा वाचतील अथवा श्रवण करतील, त्यांना मी 7.5 विशेष त्रास देणार नाही. जो कोणी माझ्या आवडीच्या वस्तूंचे म्हणजे लोखंड, स्टील, तीळ, जव, काळे कपड्यांचे दान करतील, त्यांना मी 7.5 रक्षण करील. जो 7.5 शनी चैतन्य व्रत करेल त्यावर माझी विशेष मर्जी राहील, असा आशीर्वाद विक्रमाला देते झाले. आणि पूर्वीचे रूप वैभव तुला प्राप्त होईल, असे बोलून शनिदेव गुप्त झाले. मग काय, शनिदेव प्रसन्न झाल्यावर काय बघायचे. तामिलिंदा राजाने आपल्या कन्येचा विवाह विक्रमाशी लावून दिला. दिलेल्या त्रासाबद्दल क्षमा याचना केली. ती सर्व मंडळी पुढे सावकाराकडे गेली. तो काय आश्चर्य, चित्रातील हंस पुन्हा जिवंत होऊन तो हार पोटातून बाहेर काढत होता. हे सगळे बघून लोक शनिदेवाचा जय जयकार करू लागले. पुढे शनिदेवाच्या कृपाने राजा संसार सुखात करून स्वर्ग प्राप्त करता झाला. ही मराठीतील सारांश कथा यथामतीने मी शनिदेवाच्या कृपेने वर्णन केली आहे. जो भाविक ही कथा शनिदेवावर विश्वास ठेवून रोज अन्यथा दर शनिवारी वाचेल अथवा श्रवण करेल, त्याला उत्तम आयु, आरोग्य, समृद्धी, सुबत्ता लाभून त्याची सगळी दुःखे शनिदेव दूर करतील. विद्यार्थ्यांना परीक्षेत उत्तम यश मिळेल. लग्नेच्छूंना मनासारखा जोडीदार मिळेल. त्याचप्रमाणे मनोभावे जो कोणी गरीब पीडित 7.5 8 वेळा शनी चैतन्य व्रत धरील, त्याला राजयोग लाभेल. अशी ही फलदायी कथा श्री शनिचरणी अर्पण. शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवती. ओम शांती शांती शांती. मित्रांनो, अशी ही फलदायी कथा आपल्या सगळ्यांना अतिशय उत्तम फल देव या अपेक्षेसह मी आपली रजा घेतो. मी मुकुंद महाजन पुनश्च एक वार शनिदेवाला आणि आपल्याला नमस्कार करतो. ओम शम शनेश्चराय नमः. 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 शनि भगवान की